काल एका पोलीस भरती करणाऱ्या मुलाचा फोन आला. आता त्याचं वय काहीतरी 28च्या घरात होतं. गेल्या 3-4 वर्षापासून प्रॅक्टिस करत होता. तर त्याचा एक मनामध्ये एक प्रश्न होता. तर साहजिकच म्हणते त्याच्या मनात जर एक प्रश्न होता, तर आपल्या जे पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत, त्यानंतर आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांच्या मनात सुद्धा हा प्रश्न असेल. आता काही 2 दिवसापूर्वी पोलीस भरतीची घोषणा तर नाही झाली किंवा अधिकृत परिपत्रक तर नाही आलं, पण एक पेपरमध्ये बातमी आली आणि एक दिलासा भेटला. तर जी मुलं शांत बसली होती, डिमोटिवेट झाली होती किंवा संभ्रमात होती ह्या वर्षी भरती होईल का नाही, ती जागी झाली आणि आता त्यांच्या मनामध्ये प्रॅक्टिस तर चालू केली, पण एक प्रश्न आहे की आता प्रॅक्टिस चालू केली, पण 4 महिन्यामध्ये आमचं ग्राउंड कव्हर होईल का? कसा प्रॅक्टिस करावी लागेल किंवा कसा रुटीन ठेवावा लागेल, जेणेकरून आपल्याला जो ग्राउंड आहे तो चांगला घेता येईल. तर मित्रांनो, 4 महिन्याचा कालावधी आहे. जसं बघायला गेलं तर खूप काही मोठा कालावधी नाही, कारण काही मुलं 4-4 वर्ष प्रॅक्टिस करतायत, पण तरी पण त्यांचं ग्राउंड कव्हर होत नाही. तर 4 महिन्यात होईल का, असा प्रश्न किंवा संभ्रम तुमच्या मनामध्ये असेल. तर आता व्यवस्थित ऐका मित्रांनो, तुम्ही किती कालावधीपासून करताय त्याच्यापेक्षा तुम्ही कसं करताय याला महत्व आहे. तुम्ही किती खाताय याच्यापेक्षा काय खाताय याला महत्व आहे. म्हणून 4 महिन्यात तुम्ही जर प्रॉपर प्रॅक्टिस केली, प्रॉपर डाएट घेतला, प्रॉपर रुटीन फॉलो केली, काही गोष्टी अवॉइड केला, तर 100% तुमचा ग्राउंड 50 पैकी 40 ते 45च्या घरात जाऊ शकतो. कारण हे माझे अनुभव आहेत, कारण मी स्वतः 3 ते 4 महिन्यामध्ये माझा प्रोग्रेस केली होती ग्राउंडमध्ये. कारण चढ उतार येत असतात, आपला ग्राउंड कंटिन्यू आपण तर चालू ठेवू शकत नाही, पण ग्राउंडचे 2 प्रकार असतात, एक ऑन सीझन, एक ऑफ सीझन. आता आपण जर सुरुवात आता केली आहे, तर आता भरती आल्यानंतर जो 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी असतो, त्याच्यामध्ये आपल्याला ऑन सीझन प्रमाणे वर्कआउट डाएट फॉलो करावा लागतो आणि सुरुवातीला तुम्हाला ऑफ सीझन प्रमाणे डाएट रुटीन फॉलो करावा लागतो. आता जर तुम्ही समजा बिगिनर असाल, नवीनच सुरुवात करायचं ठरवलं असेल, किंवा तुम्ही जुने असाल पण तुमचा बऱ्याच दिवसापासून ग्राउंडमध्ये गॅप पडला असेल, तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय, याच्यावर आपण विस्तृत व्हिडिओ बनवणार आहोत. तर सुरुवातीला गेल्यानंतर 10 ते 15 दिवस लॉंग रूट मारायचा आहे. मग तो 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर मारायचा आहे. म्हणजे आपला दम आहे तो मरून जाईल. पण हे सर्व करत असताना तुम्हाला डाएट आणि जे तुमचे रनिंग गिअर्स आहेत, प्रॅक्टिसचे गिअर्स आहेत, म्हणजे प्रॅक्टिसचे गिअर्स म्हणजे काय, तर तुम्हाला सपोर्टर घालायचा आहे, तुम्हाला चांगले शूज वापरायचे आहेत, चांगले सॉक्स वापरायचे आहेत, त्यानंतर चांगला डाएट घ्यायचा आहे. ओके, हे अगोदर तुम्हाला फॉलो करायचं आहे. तर पहिले 10 ते 15 दिवस तुम्ही दम मरेपर्यंत तुम्ही फक्त स्लो टेम्पो रन करायचं आहे, 4 किलोमीटर, 5 किलोमीटर. जेव्हा 10-15 दिवस झाले, तर एखादा मुलगा गेल्या 5-6 महिन्यापासून प्रॅक्टिस करतोय, मग तो फास्ट रन करतोय, स्लो रन करतोय, व्हरायटीज मध्ये प्रॅक्टिस करतोय, त्याप्रमाणे त्याच्या मागे लागू नका. कारण तुम्ही जर त्याच्या मागे लागलेत किंवा त्याच्याप्रमाणे प्रॅक्टिस करायला गेले, तर तुम्हाला इंजुरी होण्याचे चान्सेस असतात आणि तुमचा भरती व्हायचं स्वप्न फक्त स्वप्नच राहू शकतं. कारण तुम्हाला इंजुरी आली तर तुम्हाला प्रॅक्टिस पासून दूर राहावं लागेल, ग्राउंड पासून दूर राहावं लागेल. म्हणून सांगतो की आपल्या ॲबिलिटीज काय आहेत आणि आपण कधी सुरुवात केलेली आहे त्याचा विचार करा आणि त्याप्रमाणे सुरुवात करा. पहिले 10 ते 15 दिवस तुम्हाला लॉंग रन मारायचा आहे, एकदम स्लो रन आहे. पण तुम्हाला जेव्हा वाटायला लागला आपला आता दम मेलेला आहे किंवा आता थोडीशी प्रोग्रेस होत आहे, आता थोडासा दम कमी लागत आहे, तर मग त्याच्यानंतर आपण व्हरायटी चालू करायची आहे. ओके, व्हरायटी म्हणजे काय की एक दिवस 1200चे शूट टाइम लावून, 1200 साठी 4 मिनिटाचा टाइम, असे 3 शूट, म्हणजे 1200 शूट 4 मिनिटात मारायचा, त्यानंतर 4 मिनिटं रेस्ट करायची, परत 1200चा शूट. शूट म्हणजे काय, तर 4 मिनिटांमध्ये आपण तेवढी रनिंग कव्हर केली पाहिजे, म्हणजे आपला स्टेपिंगवर कॉन्सन्ट्रेशन होतो त्या. ओके, त्यानंतर 1000चे झाले, त्यानंतर 200 स्लो, 200 फास्ट. आता हे फक्त एकदम रॅन्डमली सांगतोय तुम्हाला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शेड्यूल देणार आहोत की तुम्ही ते 15 दिवसाचा स्लो रन केल्यानंतर तुम्ही कसं नियोजन करायचं आहे. ओके, जेव्हा तुम्ही आता हा तुमची बिगिनिंग आहे 15 दिवस, त्यानंतर 15 दिवस जर तुम्ही सुरू केलं की स्लो फास्ट रन, त्यानंतर फास्ट रन, त्यानंतर तुम्हाला प्रॉपर डाएट. आता डाएट पण तुम्हाला मी नवीन व्हिडिओ बनवणार त्याच्यामध्ये सांगणार आहे की डाएट काय फॉलो करायचं आहे. त्यानंतर तुम्ही दर आठवड्यातून एकदा, सुरुवातीला 15 दिवसांनी एकदा करा, कारण तुमचा एवढा काय ऍडव्हान्स वर्कआउट चालू झालेला नसतो. म्हणून तुम्ही सुरुवातीला आईस ट्रीटमेंट वगैरे घ्या 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा. म्हणजे काय होईल का तुमचा सुरुवातीला शिन पेन वगैरे होतो, तर तो शिन पेन होणार नाही. आणि शिन पेन खूप त्रासदायक असतो की तो आपल्याला भरती सोडायला सुद्धा भाग पाडतो आणि किंवा प्रॅक्टिस पासून आपल्याला लांब ठेवतो. म्हणून आपल्याला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत की आपल्याला आईस ट्रीटमेंट वगैरे घ्यायचं आहे, त्यानंतर व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स घ्यायच्या आहेत, त्यानंतर फिश ऑइल वगैरेच्या टॅबलेट घ्यायच्या आहेत.
आणि जेव्हा तुम्ही ऍडव्हान्समध्ये पोहोचता तेव्हा तुम्ही ही लर्निंग वगैरे करता, मग तेव्हा तुमचा जो डाएट आहे तो पण तसा ऍडव्हान्स सारखा झाला पाहिजे. मग तो डाएट सुद्धा काय असणार ते सुद्धा मला सांगणार आहे. म्हणून सांगतो की अशा प्रकारे जर सुरुवात केली तर 100% तुम्ही त्या 4 महिन्यामध्ये चांगलं, मी सांगत नाही तुम्हाला तुम्ही 50 पैकी 50 घ्याल, 50 पैकी 45 घ्याल, 50 पैकी 40 घ्याल, कारण प्रत्येकाच्या कमतरता, प्रत्येकाचे प्लस पॉईंट, प्रत्येकाच्या ज्या क्षमता आहेत त्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे ते मी तर असं रॅन्डमली सांगत नाही आणि खोटे आश्वासन द्यायला आपल्याला अजिबात आवडत नाही. तर या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा आहे, आता मी जे काही तुम्हाला पॉईंट सांगितले त्याच्यावर विस्तृत व्हिडिओ बनवतोय तर आपण बनवणारच आहोत. पण एक भरती आलेली आहे आणि तुम्ही फक्त एडेगावल्यासारखं कसं तरी प्रॅक्टिस करायला जाल आणि इंजुरी करून घ्याल आणि भरतीला मुकाल आणि आपलं स्वप्न फक्त स्वप्न राहील. त्यासाठी तुम्हाला एक अवेअर करण्यासाठी फक्त हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते आपल्याला कमेंट करा. 100% त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार म्हणजे देणार. कारण जे तुमचं स्वप्न आहे त्या स्वप्नांना एक बळ देण्याचं काम मी तुम्हाला करणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर पुन्हा भेटत नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओ इतकंच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.